गणरायाला वंदन तसे आयोजित नतमस्तक महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे मी समालोचक अनिकेत सावंत आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करतोय. हार्दिक स्वागत करतोय. ग्रुप सी ला होते सुरुवात. एका साईडला संघ पाहायला भेटतो लकी विनर, विपक्षाचा संघ पाहायला भेटतो दंतगुरु संत नगर. सामन्याची सुरुवात पहिल्या चेंडूवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टनचा वेध, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाजी बाद गॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केले फलंदाज विवेक. याला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, फिरोज आलाय. फिरोज आणि अर्पित. पहिला विकेट आल्यानंतर दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीने खेळ करतील. दबावमध्ये संघ असेल लकी बॉयज. विपक्षा संघ पाहायला भेटतो दत्तगुरु संत. फुलर लेनचा बॉल फुलटॉस ऑफ साइडला खेळून काढलाय. दोन गाड्या एका ट्रॅक वरती आदळल्यात म्हणावे लागेल. पंचाने अपील खारिज केले म्हणावे लागेल. फलंदाज सेफ असेल. एक चोरटी सिंगल, एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. नामा बॉयज पुरस्कृत मोरेगाव नगिनदास प्रीमियर लीग 2025 सुरेखरित्या स्पर्धेचे नियोजन आयोजन आपल्याला या मोरेगावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये पाहायला भेटतंय. ग्रुप सी ला झाले सुरुवात. ग्रुप सी मधील पहिला सामना यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. सरळ चेंडूला धाडलाय. घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लर झोनने संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावफलकाचा जर विचार केला तर 3 धावा धावफलकावरती लागलेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा संत गतीने क्रिकेट चालू आहे मैदानामध्ये. पहिलं षटक मकरंदांचा विचार केला तर अचूक लाईन लेंथ व्हेरिएशन टप्पा सर्व काही या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटतंय. आउटसाइड लेग स्टंपचा मारा, डावेच्या बराच कार बाहेर जाणारा चेंडू. आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. अतिरिक्त धाव अवांतर खात्यामध्ये भर पडले. षटक क्रमांक 1 मकरंद. यावेळेस काय पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळले. सातत्याने आणि वारंवार अतिरिक्तच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकामध्ये ऍड झालेत. यावेळेला ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा फटका. ते क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करेल, फेकी करेल. तद्वर एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड होईल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या. तद्वर एक सुमधुर गीत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. 7 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 2 अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. खांद्याची जबाबदारी असेल या दुसऱ्या षटकाची. दत्तगुरु संतनगर यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलंय. दत्तगुरु संतनगर संघाचा जर विचार केला तर आत्ताच झालेल्या मुंबईमधील प्रो गोविंदा टॉप 16 मधला हा गोविंदा पथक पाहायला भेटला होता. यावेळेस काय धावचीची संधी चालून आली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही म्हणावं लागेल. जीवनदान म्हणावं लागेल. फलंदाज अर्पित याला जीवनदान मिळाल्याच्या नंतर कशा रीतीने खेळ करेल पाहणंजनक असेल. आता झालेल्या गोपाळकाल्यामध्ये टॉप 16 मध्ये हा संघ दाखल झाला होता. प्रो गोविंदामध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याच्या नंतर आता मैदानामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये कशा रीतीने काम करतील पाहणंजनक असेल. बॅक टू बॅक 100% प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. या 2 खेळाडूंचा 1+1 अतिरिक्त रूपामध्ये 2 धावा धावफलकामध्ये आढळून धावफलक जलद गतीने वाढते म्हणावं लागेल. 11 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 2 अक्षयचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये हाताळण्यासाठी आतापर्यंत 4 धावा खर्च पाडलेत आपल्या षटकामध्ये. हलक्या हाताने सातत्याने वारंवार संत गतीने क्रिकेट चालू आहे म्हणावं लागेल. अजून देखील विचार केला तर लकी बॉयज संघाचा मोठ्या फटक्याच्या हारी अजून देखील संघ जात नाहीत. विवेक गोल्डन डकचा शिकार झाल्याच्या नंतर
सुंदर क्रिकेट पाहायला भेटते. यावेळेस समोर ड्राईव्ह केलाय, चुकी घडते, चुकीचं रूपांतर चौक्यामध्ये. 4 धावा डीजे. आमच्या चिक्याला हरवायचं सोडा पाटील वाड्यावर पाटील वाड्यावर येऊन बरोबरी करताय काय तुमचा बाजार का बरोबरी करताय काय तुमचा बाजार का आज अंतर देऊन बाजूला सारखा फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. 4 धावा आले. 4 धावाच्या रूपाने जलद गतीने धावफलक वाढले म्हणावा लागेल. 16 धावा धावफलकावरती लागलीत. विवेक थोडा स्वस्तात परतला, तंबूच्या आसला परतल्यानंतर त्या खेळीला सावरलंय म्हणावं लागेल. अर्पित आणि फिरोज यांनी 16 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळेला नो चेंडू, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी ठरला. 1+1 अतिरिक्तच्या रूपामध्ये पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. अक्षयच्या विचारात थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्याच्या नंतर अक्षय थोडासा महागडा ठरलाय म्हणावं लागेल. दत्तगुरु संतनगर या संघाने आवल्यास काय चुकी घडते, चुकी घडते. धावचीच्या रूपात दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती लागलेत. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये आला शानू. यावेळेस सुरेखरित्या हाताळलेला चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढले. ते क्षेत्ररक्षक येईल. तत्वर एकेरी धाव. 2 षटके संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती लागलेत. थँक्यू डीजे. षटक क्रमांक 3 संकेताला आमंत्रित केलं. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकात जर विचार केला तर मकरेचे 7 धावेचे षटक आल्याच्या नंतर थोडंसं मागडं षटक म्हणावं लागलं. अक्षय याचं संकेतच्या खांद्याची जबाबदारी. यावर ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट केला होता. त्या फटक्यावरती रोख लागवलाय म्हणावी लागेल. अक्षय यांनी सुरेखरित्या फटका एक्झिक्यूट केला होता. तद्वर एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड. षटक क्रमांक 3 मध्ये संकेताला आमंत्रित केलंय. यावेळेला नो चेंडू हाताळलाय. तितका चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. 1+1 सातत्याने वारंवार अतिरिक्त धावा खर्च करताना संघ पाहायला भेटतो. दत्तगुरु संतनगर थोड्याशा महागड्या धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. 22 धावा धावफलकावरती लागलेत. 23 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 3
यावेळेला काय सातत्याने तोच करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये ऍड होईल. संकेताला देखील आता काही समजत नाहीये कशा प्रकारे चेंडू हाताळू. 2 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त खर्च केलेत. यावेळेला ड्राईव्ह केला समोर दिशेने, डायरेक्ट हिट लाऊड अपील, लाऊड कॉल. आमचे ऑफिशियल पंच वळतायत. तिसऱ्या पंचाकडे टेक्निकल टीम थोडीशी व्यस्त असेल, चेक केलं जाईल. तद्वर ऐकूया एक सुमधुर गीत. कमॉन डीजे. चलने वालों चलने दे, तेरी निगाहों को चलने दे. वो मेरा जाने बाहर आ गया, वो मेरा दिल के गुलाब हो गई. वो मेरा जाने बाहर आ गया, वो मेरा दिल के गुलाब हो गई. ओए जैसा नशा शराब हो गई, शराब हो गई. वो मेरा दोन चेंडूचा खेळ झालाय. 24 यावेळेला ड्राईव्ह केलाय. सुरेखरित्या डावी लगावली म्हणावी लागेल. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं दत्तगुरु संतनगर या संघाकडून. 26 धावा धाव पालकावरती लागले. षटक क्रमांक 3 संकेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेस काय ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री आणि पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. 30 धावा धाव फलकावरती लागलेत. सुरेखरित्या फटका एक्झिक्यूट केला होता अर्पित यांनी. 2 खेळाडू एकमेकांकडे पाहतच राहिले. तद्वर चेंडूने ओलांडली सीमारेषा. 4 धावा धावफलकामध्ये जलद गतीने वाढलेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्याच्या नंतर 2 षटकं खूप महागडी म्हणावी लागतील दत्तगुरु संतनगर या संघाची. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 13 धावा आलेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना किती धावा खर्च करेल पाहणजनक असेल. संकेत षटक क्रमांक 3 संपलाय. 32 धावा धावपालकावरती लागल्यात. तद्वर ऐकूया एक सुमधुर गीत. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक 4 गौरवाच्या हातामध्ये चेंडू सपवलाय. महत्वपूर्ण षटक असेल. यावेळेला ड्राईव्ह केलाय. तितका चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं सूरज याचं. जितक्या जोरात फटका एक्झिक्यूट केला होता तितक्याच चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं संतनगर या संघाचं आणि सूरज याचं. अंतिम षटक असेल, महत्वपूर्ण षटक असेल. यावेळेलाच काय यावेळेला सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे चौकार. 37 धावा धावफलकावरती लागलेत. धावाचा डोंगर उभा केलाय म्हणावं लागेल लकी बॉयज या संघाने. 37 धावा धावफलकात आतापर्यंत आल्या. तितक्या चांगल्या क्षेत्ररक्षण. चुकी घडते गोलंदाजाकडून. आतापर्यंत संतनगर संघाचा विचार केला तर अतिरिक्त धावा खूप खर्ची पाडलेत दत्तगुरु संतनगर या संघाने. त्यामुळे 38 धावांपर्यंत व्हीएस स्पोर्टचे मालक सतीश मोरे आपणास विनंती करतो की आपण आदरपूर्वक मंचावरती आसनास व्हायचे. आपले देखील न्यामाबॉयच्या वतीने हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल की आपण आदरपूर्वक मंचावरती आसनास व्हायचे. सतीश मोरे व्हीएस स्पोर्टचे सर्वा
सतीश मोरे यांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 4 ड्राईव्ह केला असावे, चुकी घडते अक्षय कडून, चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये चौकार. हमने पकड़ ली सायरन होगी धमाल हर काफिले ने भर लेंगे नई जवानी धमाल हमने पकड़ ली हमने पकड़ थँक्यू डीजे. 43 धावा धावपालकात लागले, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये दत्तगुरु संतनगर या संघाला. चला ग्रुप सी मधील दुसरा सामना. किंजल 11 विपक्षचा संघ पाहायला भेटेल हरिओम. दोन्ही संघाच्या करणारा विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचाच्या दिशेने टॉस का बॉक्सच्या दिशेने यायचंय. किंजल 11 विपक्षचा संघ पाहायला भेटतोय हरिओम. दोन्ही संघांच्या करणारा विनंती असेल की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचाच्या दिशेने यायचंय. चला नेक्स्ट मॅच. किंजल 11 विपक्षचा संघ पाहायला भेटतोय सुरेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला तर आपणास विनंती करतो सुरेशदा पाटील की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉलच्या दिशेने यायचे. चला दुसऱ्या टीमला होती सुरुवात. चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे दत्तगुरु संतनगर या संघाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, एकेरी धावाने संघाचं खातं उघडले. श्री गणेश झाल्या धावांचा. दत्तगुरु संतनगर या संघाचा मोठं आव्हान असेल 44 धावांचं. 44 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके गरजेचे असतील 44 धावापर्यंत पोहोचण्याचं असेल तर. मोरेगावांमध्ये गोड व्यक्तिमत्व समीर शेख यांचे देखील इथे आगमन झाले. आपले देखील नामाबॉयच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस काय ऑन साइडला सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता, त्या फटक्यावरती नक्कीच रोख लगावली म्हणावे लागेल क्षेत्ररक्षकाने. षटक क्रमांक पहिलं ड्राईव्ह केला असं स्वतःच्या फॉलोमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न. नीरज याचा विचार करतात आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल लकी बॉयच्या संघासाठी. 44 धावांवरती लोक लगवण्यासाठी रणनीती वेगळी आखण्यात आले म्हणावी लागेल. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती लागलेत. ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षणाने चेंडू अडवलाय, फेकी केले, तद्वर एकेरी धावफलकामध्ये ऍड होईल. 1 टू गो अंतिम चेंडू असेल. समोरचे ड्राईव्ह केलाय हा ना करता सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. पहिला चौकार डीजे. पहिला चौकार आलाय म्हणावा लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जशाच तसे प्रत्युत्तर म्हणावं लागेल. 7 धावा धावफलकावरती लागलेत. लकी बॉयज जर संघाचा विचार केला तर लकी बॉयज देखील संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती होत्या. दत्तगुरु संतनगर त्या देखील संघाच्या 7 धावा धावफलकावरती धावा लागले. षटक क्रमांक 2 सुरेखरित्या हाताळलेला चेंडू होता, लेग ब्रेकचा मारा. अंतिम क्षणाला चेंडूला दिशा दिली, सरळ चेंडूला धाडलंय डिक्लर झोन मध्ये.
एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 8 धावा धावफलकावरती लागलेत. चला नेक्स्ट मॅच. नाणेफेकीचा अहवाल असा होता. हरिओम संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय किंजल या संघाला फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच असेल ग्रुप सी मधील मोठी मॅच असेल. यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, 2 खेळाडूंना बेधून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे. दुसरा चौकार. षटक क्रमांक 2. 3 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती लागलेत. 44 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठे फटके गरजेचे असतील दत्तगुरु संतनगर या संघाला. विकी तिवारी याच्या हातामध्ये दुसरं षटक. चांगला प्रयत्न. डायरेक्ट हिट लागले असते, क्रुशल राहिले असते. धोक्याची घंटा जरूर होती. एकेरी धाव धावफलकामध्ये ऍड झाले. 13 धावा 14 धावा धावफलकामध्ये लागले. 1-2 टू गो. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकामधील. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस काय आमच्या ऑफिशियल पंचायत नोचा इशारा. 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 16 धावा धावफलकावरती लागलेत. येणारे एखादा मोठा फटका सामन्याला वेगळी कलांटी देईल. चौकार आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुरेखरित्या समोरच्या फटका एक्झिक्यूट केला होता. मी आता देखील उल्लेख केला होता. एक चौकार सामन्याला वेगळी कलाटणी देईल. 1 टू गो. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 धावा धावफलकावरती लागलेत. 20 धावा धावफलकावरती लागले. अजून देखील 24 धावांची गरज असेल. 13 चेंडू आणि 24 धावा मॅच इक्वेशन असेल. याला बॅक टू बॅक दुसरा येईल का नक्कीच म्हणावे लागेल. चौकारती रोख लगावले म्हणावे लागेल. शाणू यांनी षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागलेत. षटक क्रमांक 3 तौफिक याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 2 सलामीवीरांचा जर विचार केला तर आतापर्यंत 44 धावांचा पाडला. यावेळेस काय ऑफ साइडला ऑफ ड्राईव्हचा फटका. 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. चौकार आल्याच्या नंतर धावफलक जलद गतीने वाढले म्हणावं लागेल. 25 धावा धावफलकावरती लागलेत. तिसऱ्या षटकाच्या 3.1 चेंडूचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती लागलेत. जशास तशा प्रत्युत्तर आतापर्यंत दत्तगुरु संतनगर या संघाचं राहिलाय. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. यावेळेस काय नो चेंडू हाताळलाय. 1+1 अतिरिक्तच्या रूपामध्ये बोनसच्या रूपामध्ये 2 धावा धावफलकावरती लागलेत. दत्तगुरु संतनगर यशस्वीरित्या म्हणता येईना पण हळूहळू देखील का होईना 44 धावांच्या दिशेने वाटचाल करतायत. यावेळेस काय सुरेखरित्या हाताळलेला चेंडू होता. लेग ब्रेकचा मारा. आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. आउटसाइड दी लेग स्टंप. बराच काळ डावेच्या बाहेर जाणारा चेंडू. (28) 28 धावा धावफलकावरती लागले. यावेळेस काय मोठा फटका टिपलाय झेल आणि संपलाय खेळ म्हणावा लागेल.
पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी तंबूच्या आसराला परतलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट आले म्हणावी लागेल. सुरेखरित्या खेळ. संकेत याचा नवीन बॅटर मैदानामध्ये देखील संकेत आलाय. हलक्या हाताने सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये तुफिक षटक क्रमांक 3 मध्ये आलाय. यावेळेस काय डिक्लेअर झोन मध्ये सरळ चेंडू निघून गेलाय. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 30 धावा 10 फलकावरती लागलेत. मॅच इक्वेशन असं येणार 8 चेंडू 14 धावेंची गरज. यावेळेस काय नो चेंडू 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा 10 फलकामध्ये ऍड होतील. चुकी घडते लकी बॉयज या संघाकडून. 32 धावा 10 फलकावरती लागलेत. येणारे 8 चेंडू असतील आणि 12 धावेंची गरज असेल. खूप महागडे षटक म्हणावं लागेल. तोफिक याचं षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं होतं. तिने महागडा ठरलाय म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण लकी बॉय या संघाचं. एकेरी धावेने संघाचं खातं वाढलंय. 33 धावा 10 फलकावरती लागलेत. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकामध्ये. हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. अंतिम षटक महत्वपूर्ण षटक असेल. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या तिसऱ्या षटकामध्ये. खोदून काढलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. तद्व षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 10 फलकावरती लागलेत. येणारे 6 चेंडू असतील आणि 10 धावेंची गरज असेल. महत्वपूर्ण षटक आणि अंतिम षटक असेल. शाणू याचं 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज असेल. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ठासाळ्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडते की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. कोणता संघ आज इतिहास घडतोय? 1+1 बोनसच्या रूपामध्ये 2 धावा. चला टीम मीटिंग करू नये. लकी बॉयज आपणास विनंती असेल, लकी बॉयज आपणास विनंती असेल टीम मीटिंग करू नये. थोडीशी घाई करायची. दोन्ही संघाला विनंती असेल थोडीशी घाई करायची. बोनसच्या रूपामध्ये 2 धावा 10 फलकामध्ये ऍड झालेत. येणारे 6 चेंडू आणि 8 धावेंची टायमर ऑन आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज असेल. ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. वारंवार सातत्याने चुकी घडते लकी बॉयज या संघाकडून. 44 धावांचा पाठलाग करत असताना आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दत्तगुरु संतनगर या संघाचा राहिलाय आतापर्यंत. थोडस आव्हान मोठं होते. त्या मोठ्या आव्हानापर्यंत यशस्वीरित्या पोहोचतील का? येणारी काळ वेळ दर्शवेल. सुंदर खेळ आतापर्यंत संतनगर या संघाचा राहिलाय. (38) 38 धावा
धाव फलकावरती लागलेत. यावेळेस काय नो प्लस नो वरती धमाका बोनसच्या रूपामध्ये पुन्हा एकदा 5 धावा धाव फलकामध्ये वाढलेत. टू 42 धावा धाव फलकावरती लागलेत. येणारे 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज असेल. येणारे 6 चेंडू असतील आणि 2 धावेंची गरज. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दत्तगुरु संतनगर या संघाचा राहिला. 44 धावांचा पाठलाग करत असताना 2 सलामीराने केलेला तो खेळ. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम दत्तगुरु संतनगर. हार्ड लक टीम प्ले बॉयज, लकी बॉयज.